अशोकनगर येथील स्वर्गीयवासी पंढरनाथ तात्या नागरे या भाजी मार्केटचा पावतीचा विषय या ठिकाणी होता। मनपाकडनं कुठल्याही सोयीसुविधा दिल्या जात नाही। बाहेर बसणाऱ्या रस्त्यावरच्या लोकांचे अतिक्रमण करून बसतात, त्यांच्यावर कारवाई केल्या जात नाही। त्या ठिकाणी ज्या सुविधा पाहिजे, ज्या शासनाकडनं महापालिकेकडनं दिल्या जातात, अशी एकही सुविधा त्या मार्केटमध्ये नसताना बळजबरीनं 60 रुपये पावती, दैनंदिन पावती ही वसुली केल्या जाते। त्याच्या विरोधात सर्व भाजी मार्केटमधले सगळे व्यापारी या ठिकाणी आलेत। विभागीय अधिकाऱ्यांना त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे की तुम्ही पावती घ्या, जरूर घ्या, पहिले महापालिकेच्या सगळ्या सुखसुविधा द्या। तुम्ही पहिले चुकीचे आहात। तुम्ही चुकीचा असताना आमच्याकडून चुकीची बळजबरीची ही कर वसुली करणं योग्य नाहीत। त्यांनी शब्द दिला की उपायुक्त आणि आयुक्तांकडे या संदर्भात बैठक लावू, या विषयासंदर्भात लवकर त्याच्यावर तोडगा काढू। आम्ही त्यांना सांगितले, आज आम्ही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी निवेदन देत आहोत। पण जर आमच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला नाही तर सर्व भाजी मार्केटचे हे सगळे जेवढे व्यापारी आहेत, त्या ठिकाणी जेवढे व्यवसाय करतात, हे मनपा आयुक्तांच्या दालनात जाऊन बसतील, त्या ठिकाणी न्याय मागतील। कारण सुविधा तुम्ही द्यायच्या नाहीत, अपुऱ्या सुविधा तुमच्यामुळं आहेत। तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होते। तुमचे सुरक्षाकर्मी नाहीत, त्या ठिकाणी CCTV नाहीत, शौचालय नाहीत, लाईटची व्यवस्था व्यवस्थित नाही, त्या ठिकाणी आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित असताना तुम्ही अशा पद्धतीने सक्तीची कर वसुली करू शकत नाही। तुम्ही करा ना, जी शासन धरणं योग्य आहे, या लोकांनाही परवडेल। अरे तुम्ही 60 रुपयासारखी पावती त्यांच्याकडून वसूल करणार, त्यांना काय मिळणार आहे? 100 रुपये रोजरोटी कमावणारी ही लोक हातावरची मंडळी आहे। धनदानगारांना सोडून द्यायचं आणि गरिबावर तलवार ठेवायची, हे काही महापालिकेचं धोरण योग्य नाही। त्यामुळं येत्या 8 दिवसामध्ये त्यांनी हा निर्णय द्यावा, अन्यथा आम्ही बाजार सामाजिक कार्यकर्ते दीपक नाना लोंढे यांनीही त्या ठिकाणी भूमिका मांडली। तुम्ही नाही केलं, आम्ही या ठिकाणी बाजार मांडू, कारण इथं सगळ्या सोयीसुविधा आहेत आम्हाला, आणि मग इथं येऊन बसू। मग तुम्हाला 60 रुपये पावती घ्यायची तर घ्या, पण अन्याय करू नका, ही आमची मागणी आहे। अन्यायाच्या विरोधात आम्ही सगळे रस्त्यावर उतरू, सर्व लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरतील आणि शासनाला, महापालिकेला। अशोकनगर भाजी मार्केट इथे आपला फेरीवाला झोन आहे। जवळजवळ 90 फेरीवाल्यांची तिथे नोंदणी आहे। ॲट प्रेझेंट तिथे 60 फेरीवाले बसतात आणि 10 शेतकरी बसतात। तर तिकडे मनपाने फेरीवाला झोन अ वर्ग केलेला आहे। तो फेरीवाला समितीमध्ये तो निर्णय झालेला आहे आणि अ वर्ग फेरीवाला झोनसाठी 60 रुपये दैनिक पावती आहे। ही सर्वच फेरीवाला झोन त्यांच्या हिशोबाने जी पावती त्यांना अलॉटेड असेल त्याप्रमाणे फेरीवाले पावती फाडत असतात। पण 2019 पासून अशोकनगर भाजी मार्केटमधून कुठलीही पावती हे नागरिक भरायला तयार नव्हते। त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, तिकडे शौचालय नाही, CCTV पाहिजे, त्यांनी बरेच मुद्दे आता दिलेले आहेत। परंतु शहरामध्ये असे अनेक भाजी मार्केट आहेत की जिकडे ओपन स्पेसमध्ये फक्त लोकांना बसवलेलं आहे आणि ती लोकही आपली मनपाची जी दैनंदिन पावती आहे ती फाडत आहेत। अशोकनगर भाजी मार्केटला आपण प्रशस्त अशी मंडई करून दिलेली आहे, ओटे करून दिलेले आहेत। पावसामध्ये त्यांना बसायची व्यवस्थित सोय आहे आणि प्रशासनाची अशी भूमिका आहे की त्यांनी पावती सुरू करावी, दैनंदिन पावती फाडावी। त्यांचं जे म्हणणं आहे की पावती कमी करावी, तर हे फेरीवाला झोन समितीसमोर त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही ठेवू। समितीने जर त्याला मान्यता दिली तर त्यानुसार ज्या दिवशी मान्यता मिळेल, आयुक्तांचे आदेश होतील, त्या दिवसानंतर ते सुधारित दर त्यांना लागू होतील। आणि ज्या सोयीसुविधा त्या मागता आहेत त्यासाठी मनपाला त्या भाजी मार्केटकडनं इन्कम पण आवश्यक आहे, त्यानंतरच मनपा तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकेल। तर हे त्यांना काल पटवून दिलेलं आहे परवा, त्यानुसार काल परवापासून त्यांचे आम्हाला पावत्या सुरू झालेल्या आहेत। त्याप्रमाणे त्यांनी आज निवेदन दिलेलं आहे की पावती कमी करावी, सोयीसुविधा द्यावी, यासाठी मुख्यालयामध्ये चर्चा करून प्रस्ताव ठेवण्यात येईल आणि फेरीवाला समितीसमोर जे त्यांची पावती कमी करण्याचा आहे तो प्रस्ताव ठेवण्यात येईल। तोपर्यंत सर्व फेरीवाल्यांनी मनपाला सहकार्य करावं। जी पावती ठरलेली आहे त्याप्रमाणे पावती भरणा करून स्वतःची आणि मनपाची दोघांची प्रगती करून घ्यावी।